मस्त टाकायचं ना. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केली होती शॉर्ट मालाची. आपल्या साईडला कोकणामध्ये आमच्या साईडला त्याला माल बोलतात, तर थोडा पुढं गेला तर त्याला मेरावळे म्हणून बोलतात. तर मित्रांनो, गेल्या टायमिंगला आपण फक्त ते पकडले होते आणि त्याच्यातलं ते मांस असं फक्त काढून दाखवलं होतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला ते मांस आपल्याला काढून त्याची रेसिपी कशी बनवायची ना तुम्हाला दाखवतो. तर पूर्ण प्रॉपर मस्त आहे की सकाळचं 6:30 वाजले आणि सकाळी 6:30 वाजले आणि ते सुकटीला चांगले भेटतात. आज काल अमावस्या झाली ना, आज सकाळचं पाणी पूर्ण सुकणार आहे. नाही म्हटलं तरी 0.4% पाणी सुकणार आहे. त्या टायमिंगला हे माल भेटतात. तर त्याची रेसिपी एक नंबर टेस्टी खतरनाक अशी होती. सगळ्यांना माहीत नाही, जे आपल्या कोकणपट्ट्यामध्ये राहतात ना त्यांना ते मालाच्या रेसिपी आणि त्याची टेस्ट माहिती आहे. सगळ्यांना नाही माहिती आहे. त्यांना काय जणांना मी गेल्या टायमिंगला एक व्हिडिओ टाकला, भरपूर बेकार कमेंट आला, काय म्हणजे माहीतच नाही बहुतेक जणांना. तर आज आमच्या साईडला जी मी त्याची रेसिपी बनवतात नाही तुम्हाला दाखवतो. हे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. एक नंबर अशी रेसिपी आणि टेस्टला एक खतरनाक आहे. तर पाणी आता मस्त आहे की सुकलेलं आहे. आता थोड्या अर्ध्या एक तासानं पाणी भरायला सुरुवात होईल. तर ह्या दगडांच्या साईडला ते चिपकलेलं असतात, ते कसे येतात ते पण दाखवतो. तर फटाफट काढून घेऊया आणि लगेच कल्टी मारूया, कारण पाणी भरायच्या नंतर आपल्याला इकडे जायला भेटणार नाही. हा पूर्ण पट्टा पाण्यात भरून जाईल. काढला आहे, अजून काढूया फटाफट. त्या दिसतात, भरपूरसे दिसतात आहेत. पायान त्यातली रापूस लागता. बघा, एका ठिकाणी चार भेटले आणि त्याची साईज बघा. आणि काट पण इकडे बेकार आहेत ना, लागलं ना हे मजबूत काळाच्या काळा जातात. तर ह्याच्यातला आपल्याला दमन दाखवत आम्हा. बघा, हा भाग आहे ना, हा पूर्ण खालून इकडून फोडायचा आहे. आणि हा पिवळा भाग वरती दिसतोय ना, हा कुठलेला आहे माल. आता हा याचा पिवळा भाग याच्या आपल्याला म्हणजे जसं आपण अंड्याची भुर्जी बनवतो तसं सेम बनवायची. पुढं तुम्हाला दाखवतो. आता घरी जाऊन हे पूर्ण साफबीफ करतो, कारण इथं आपल्याला टाईम नाही भेटणार आहे. घरी आपण आजीच्या हातची ही पूर्ण रेसिपी करणार आहोत, कारण आजीलाच बनवता येते ती. हा फोडून बिडून कसं फोडायचं ते म्हणून पण दाखवतो. तर फटाफट जेवढे होतील तेवढं काढतो. काढून झाल्याच्या नंतर सर्व एकदम दाखवतो. ते बघा, हे आता 4 फटाफट लगेच भेटले. तर फटाफट जवळच्या जवळ आहेत ते पहिला काढून घेऊ. तर मित्रांनो, हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 टोटल 13 माल आपण पकडलेले आहे. तर 13 मालचे आपण पूर्ण मांस काढून घरी घेऊन तुम्हाला दाखवतो कशी रेसिपी. फटाफट घरी जातो, कारण आपल्याला आजीच्या हातची रेसिपी करायची आहे. आजीच मजबूत बनवते, एक नंबर अशी. काट लय बेकार आहे त्याचं, काट लय बेकार. ते काटे
कुरकुरीत हवे. तर हे बघा, हे टोटल आपल्याला 12-13 माल पकडलेले आहेत. तर हे जसे जसे घरी जाऊन आजीच्या हात सोपं होतो आणि आजीच्या हातची रेसिपी दाखवतो मला मालाची. एकदम जबरदस्त मस्त की नाचण्याची भाकरीसोबत पाहिजे फक्त, आणि गरम गरम याची रेसिपी एक नंबर. ज्यांना माहिती आहे आपल्या कोकण पट्ट्या साईडला आहेत ना, त्यांना फक्त माहिती आहे हे माल कसे बनवतात आणि कशी याची टेस्ट आहे ती. बाकीच्यांना बाहेरच्यांना जास्त करून नाही माहिती, तर तुम्हाला दाखवतो घरी जाऊन मस्तपैकी. आमच्या तिकडे काय नव्हतं. असं हात फिरवायचं ना. हे सांग कसं काय आहे तू, पण मला काय माहित नाही. असा बोटान मग काढीत राहायचं. काढीत राहायचं चांगलं निघतं काय त्याच्यानं. मला खायचं ना. चांगलं ताजं असलं तू कधी बसून खातो आहे? आम्ही तिकडे मरणाची खायची. मरणाने म्हणजे कधीतरी पण जोडगं चाले ना हं. का नुसतं खायचा. ह्या काय नवीन नाही तुझ्यासाठी, भरपूर वर्षानुवर्ष खातात ना. दुखून दुखून काढायचा. हे बघ कसं असतं. हा ते बघा, कांदा टोमॅटो डायरेक्ट टाकून त्याच्यावर तेल टाकून शिजवाय घेतला ना डायरेक्ट. आम्ही तेल बिल ऑलरेडी टाकलं त्याच्यात. तेल, कांदा, टोमॅटो, ही आपली कोथिंबीर, खोबरा. मसाले काय काय टाकतात तुम्हाला सांगतो आणि 20 ते फेकून. काय केलं मुलंच? काय काय टाकतो सांग जरा. तिखट मसाला, हां ह्या तिखट मसाला, ह्या गरम मसाला, हळद पावडर झाला. हे आपला आहे हा ना काय माल. मला जरा रायता याच्यात टाकून द्यायचा. जास्त हे होतं वाटतं, भरलेलं नव्हतं काय. सीझन कधी असतं आहे मालाचा? दिवाळी, दसरा, त्या टायमाला भरपूर भेटतात. आणि भरलेलं भेटतात ना चांगलं. वा, या गेला मीठ. जास्त नको बाई, फार बेजून. आधी समुद्रात लागलो ना. घटघट होतं जाताना यार. आता सोकळ कोथिंबीर, खोबरं, मस्त टाकायचं ना. काय झालं बघ. पलिता मारून द्यायचं ना. किती टाइम ठेवायचा आहे? थोडा टाइम ठेवायचा. आपला रेडी झालेला आहे श्रीगारची शिरसी माल. हे असा होतं रेडी. अजून चांगला आहे, हा टायमिंगला भरलेला नाही म्हणून आता ह्याच्यापेक्षा अजून घटघट होता ना. भारीमध्ये सुकतं ना असतं एकदम.
हो बघा चल ठेव. मस्त होतं.